दिवाळी नाही, दसरा नाही, पण घरामध्ये तांदळाचं पीठ शिल्लक होतं, तर त्याच्या चकल्या मी बनवलेल्या आहेत. इन्स्टंट अशा तांदळाच्या पिठाच्या चकल्या एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत. जास्त काही त्याच्यामध्ये मसाले देखील घातलेले नाही आहेत. तर चला, कशाही आपण झटपट चकल्या बनवल्या. तांदळाचं पीठ बऱ्याच वेळा घरामध्ये असतंच. कधी काही चटपटीत करून ठेवलं तर मुलं शाळेतून आले तर त्यांना टाईमपास म्हणून आणि स्नॅक्स टायमिंगला मोठाले देखील चहाबरोबर एन्जॉय करतील. तर गॅस चालू केला आणि गॅसवर एक मोठं भांडं ठेवायचं. तर मी इथे कुकर ठेवला. त्याच्यामध्ये जे मी ग्लास दाखवलं त्या ग्लासाने 3 ग्लास मी पाणी घालून घेतलं आहे. हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि त्याच ग्लासाने मी पीठ घालणार आहे. आता या पाण्यामध्ये मी हिंग घातला आहे 2 चिमूट. मीठ घालायचं आहे थोडंसं चवीनुसार. गॅस आपला मध्यम ठेवला आहे मी. खूप झटपट होणारी आणि खरं तर मुलांची आवडीची, मोठ्यांची, ज्यांना दात नाही आजी आजोबा देखील खाऊ शकतील. आता याच्यामध्ये मी 3 चमचे बटर घातलं आहे. 3 ग्लास पाणी घालणार आहे आपण, 3 ग्लास पीठ घालणार आहे. ज्या ग्लासाने पाणी घातलं त्याच ग्लासाने मी 3 ग्लास तांदळाचं पीठ घातलेलं आहे. त्याच्यासाठी 3 चमचे बटर घातलं. याला चांगलं मिक्स करून घेऊयात. गॅस आपला मंद ठेवलेला आहे आपण. आणि पीठ जास्त ओलं वाटलं म्हणून मी अजून अर्धा ग्लास तांदळाचं पीठ घातलं. म्हणजे आपण याच्यात 3 ग्लास पाण्यासाठी 3.5 ग्लास तांदळाचं पीठ घातलेलं आहे. दाबून भरले नव्हते ग्लास. तर 5 मिनिट असंच झाकून ठेवलं. 5 मिनिटानंतर परातीत काढून घेऊयात, कारण आपल्याला याला गरमागरमच मळून घ्यायचं. तर खूप गरम आहे, चटके बसतात, म्हणून मी त्याच ग्लासाचा वापर करून त्याला थोडंसं दाबून घेतलं. तोपर्यंत ते थंड होतं. आता इथे 1 मोठा चमचा मी बडीशेप घातली आणि त्याच चमच्याने 1 मोठा चमचा मी जिरं घातलेलं आहे. आता थोडंसं चवीसाठी मी इथे पाव चमचा मिरपूड घालते. हे मसाले ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता किंवा नसेल घालायचं तरी चालेल. आणि 1 चमचाभर मी इथे चिली फ्लेक्स घातले आहेत. ॲक्च्युली आपण बनवतो आहे बटर चकली, तर बटर चकलीला कुठलेही मसाले नसतात, फक्त बटर, कलोंची जिरी घातली जाते आणि थोडंसं चवीनुसार मीठ. तर इथे आपण थोडेसे जास्त घातलेत. मिरपूड घातली, चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि जिरेसोबत बडीशेप घातली. तर आता खूप गरम आहे, चटके बसतात, तर तुम्ही पाण्याचा हात घेऊ शकता. थोडासा, जास्त पाणी काही घ्यायचं नाही, तर ते खूप चिकट होईल. तर तांब्याने, ग्लासाने तुम्ही त्याला थोडंसं दाबून मग थंड होईपर्यंत, थंड झालं की मग तुम्ही हाताने आरामात मळू शकता. खूप थंड करायचं नाही, कोमट असताना त्याला मळून घ्यायचं आहे. तर मी चांगलं मळून घेते. त्याला मळायचं चांगलं याच्यासाठी की गुठळ्या राहिल्या तर चकली आपली व्यवस्थित पडणार नाही, म्हणून चांगलं सॉफ्ट असं मळून घ्यायचं. त्याला मळताना अशी मुठ्ठी बंद करून त्याला मळून घ्यायचं. नोकल्स असतात त्याने. तर तुम्ही बघताय मस्त पीठ मळून झालं आहे. तर मी याचे गोळे करून घेतलेत की अंदाजे सोऱ्यामध्ये आपल्याला केवढं पीठ लागेल. तर 5 गोळे मी करून घेतलेले आहेत. सोऱ्याला थोडंसं तेल लावलं आणि भरभरून त्याला मी त्याच्यामध्ये पीठ घातलं. तर चला, आता एका ताटलीमध्ये आपण चकली पाडून घेऊयात. खूप झटपट होते चकली. पीठ मळून झालं की त्याला रेस्ट द्यायची गरज नाही. मी लगेचच इन्स्टंट लगेचच करायला घेतला. जसं की तांदळाचं पीठ घेतलं, त्याला गरम पाण्यामध्ये घातलं आणि तिथे मी त्याला फक्त 5 मिनिट रेस्ट दिली. नंतर पीठ मळून घेतलं छानसं. आपल्या आवडीनुसार मसाले घालायचे आणि मग लगेचच चकली पाडून घ्यायची. मस्त चकली पडते, एकदम मस्त छान असे काटे येतात. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या चकल्या, छोटी मोठी कशी बनवू शकता. पण पीठ आहे त्याला झाकून ठेवायचं, नाही तर मग नंतर जसं ते पीठ सुकलं जाईल तशी ती चकली तुटते थोडीफार. तर त्याच्यासाठी पीठ जोपर्यंत आपल्या चकल्या करून घेतो तोपर्यंत झाकून ठेवायचं आणि अर्ध्या चकल्या झाल्या की लगेच तळायला घ्यायच्या. आता चकली बनते तोपर्यंत मी बाजूला लगेचच कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तुम्ही बघताय चकली अजिबात तुटत नाही आहे. फक्त त्याच्यावरती जरा वेळ झाकण ठेवायचं जोपर्यंत आपण चकली बनवतो. आणि चकली बनली की लगेचच मस्त तळून घ्यायची, कारण चकलीला तळायला वेळ लागतो. चकली पटापट काढून होते, तळायला वेळ लागतो. त्याच्यामुळे 4-5 चकल्या झाल्या की तळायला सुरुवात करायची. तिकडे बाजूला
कढईमध्ये हे पहा इथे थोडीशी तुटली, कारण थोडंसं पीठ सुकलं की अशा पद्धतीने तुटते थोडीशी, म्हणून झाकण ठेवायचं. छान मळलं गेलं की मग चकली अजिबात तुटत नाही. तर ती एक तुटलेली तुम्हाला दिसली, कारण थोडंसं पिठावरती झाकण न ठेवल्यामुळे. तर तुम्ही बघू शकताय, तुम्ही हव्या त्या आकाराची चकली बनवू शकता, अजिबात तुटणार नाही. आता या प्लेट भरून चकली मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. चकली अजिबात तुटत नाही आहे. फक्त जो साऱ्या आहे आपला चकलीचा, तो म्हणजे यंत्र चकलीचं, जे खूप वरती धरायचं नाही आणि खूप खाली नाही, अशा पद्धतीने व्यवस्थित. आणि जे चकलीचं पहिलं टोक आणि शेवटचं टोक चिटकवून घ्यायचं, नाही तर मग तेलामध्ये सोडली की ती सटकते बाजूला, म्हणजे चकली व्यवस्थित गोल गोल येणार नाही. तर तुम्ही बघताय तेल मी तापत ठेवलं होतं, तेल चांगलं तापलेलं आहे. तर मी त्याच्यामध्ये थोडंसं पीठ घालून बघितलं, तर ते पीठ वरती आलं आहे म्हणजे चकली आता आपली फुलणार आहे. तर चांगलं तेल तापलेलं आहे. तर मी आता याच्यामध्ये चकल्या सोडून घेते. एखादी चकली कमीच टाकायची. आता मी पहिल्यांदा 4च चकल्या टाकलेल्या आहेत, अजून एखादी सहज बसू शकत होती, पण 4च चकल्या आपण पहिल्यांदा आरामात तळून घेऊयात. तर टेम्परेचर जास्त झालं तर गॅस कमी जास्त करायचा, मध्यम आचेवरती चकली तळून घ्यायची. तेल चांगलं गरम असावं आणि चकली टाकताना गॅस कमी करायचा. जर हातात काचेच्या बांगड्या असतील तर त्याचा चटका बसतो किंवा मग तेल उडण्याची देखील शक्यता असते. तर तुम्ही बघू शकता छान अशा चकल्या आपल्या मस्त तयार झालेल्या आहेत. चकल्या काढून घेताना गॅस करायचा बंद. कुरकुरीत क्रिस्पी अशा खुसखुशीत चकल्या तयार झालेल्या आहेत. आता दुसरा घाणा ज्यावेळेस काढायचा त्यावेळेस मी एकापेक्षा जास्त, म्हणजे पहिल्यांदा 4च टाकल्या होत्या, तर इथे मी 7 चकल्या टाकलेल्या आहेत. तर मी इथे सजेस्ट करेल की चकली एखादी 2 कमी टाकलेल्याच बऱ्या, कारण त्या चकल्या एकमेकाला चिटकतात. तर चिटकल्यानंतर मोठी कसरत होते. पण मी इथे फोकच्या साह्याने त्या काढून घेतल्या. पण काय होतं की तेल सांडण्याची भीती असते, म्हणून एखादी चकली कमी टाकायची, म्हणजे त्या एकमेकाला चिटकणार नाहीत. आणि जरा 2 मिनिट तरी चकलीला हात लावायचा नाही. त्याच्यानंतर त्या एकदा व्यवस्थित सेट झाल्या की मग चकली पलटी करायची. कच्चीच असेल तर त्यावेळेस आपण फोक किंवा चमचा घातला तर चकली तुटण्याची शक्यता आहे. तर मस्त अशी ही तांदळाच्या पिठाची इन्स्टंट अशी बटर चकली आपली तयार झालेली आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही त्या काढू शकता. काढण्यासाठी तुम्ही प्लेटचा वापर करू शकता किंवा मग फॉईल पेपरचाही वापर करू शकता. फॉईल पेपरचे तुकडे करून एक तुकड्यावरती एक चकली काढून तुम्ही आरामात सोडू शकता. किंवा तशी तुम्ही बघताय मी हाताने सोडलेल्या आहेत चकल्या, छान तयार होतात आणि छान टाकतात देखील येतात. फक्त पीठ छान मळून घ्यायचं. खूप झटपट होते, कारण काही त्याच्यामध्ये अवघड नाही आहे. तांदळाचं पीठ आपल्याकडे असतंच. तर झटपट अशी ही चकली तुम्ही करू शकता. आणि चकली कोणाला आवडत नाही, कधीही द्या. सण असेल असंच नाही, टाईमपास म्हणून, चहाच्या टायमिंगला, टी टाईम म्हणून. आणि स्कूलमधून आल्यानंतर काय, स्कूलमध्ये हाफ डे असेल त्यावेळेस तुम्ही स्नॅक्समधून मुलांना घरचंच हे स्नॅक्स देऊ शकता. त्यामुळे घसा खोखवणार नाही, काही नाही. आणि आजी आजोबा देखील आरामात ही चकली खाऊ शकतात. खूप भुसभुशीत होते अशी आपली बटर चकली तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू व्हेरी मच.